आज माझा नवीन जन्म झाला आहे। माझ्या मते मी असं म्हणलं तर ते काही चुकीचं नाही। मी खूप हसणारी, नेहमी मस्ती करणारी मुलगी अचानक शांत, नाराज आणि असुरक्षित कधी झाले हे मलाच कळालं नाही। मी तर नेहमी त्याला प्रेम केलं होतं, पण मी नेहमी आमचं नातं मनापासून निभावण्याचा प्रयत्न केला। पण मला आता वाटत आहे की मी माझं नातं व्यवस्थित सांभाळू शकत नाही। मीच स्वतःलाच वेडे बनवत होते, कारण आमचं नातं तर ते नव्हतं आणि त्या नात्यात प्रेम, विश्वास तर अजिबात नव्हता। गौरीचं 12वी शिक्षण झालं होतं आणि मग तिच्यासाठी तिच्या घरचे स्थळ पाहू लागले। गौरीसाठी तिच्या चुलतीने तिच्यासाठी एक खूप छान स्थळ आणलं। त्या स्थळाला गौरीचे आईवडील नकारच देऊ शकले नाही। जेव्हा आदित्य गौरीला पाहण्यासाठी आला तेव्हा गौरीला खूप भीती पण होती आणि तिच्या मनात एक उत्साह पण निर्माण झाला होता। त्या दोघांना काही वेळ एकांतात बोलण्यासाठी वेळ दिला। आदित्य तिला म्हणाला की हाय, कशी आहेस? गौरी त्याला म्हणाली की मी ठीक आहे, तुम्ही कसा आहात? काही वेळापूर्वी तर मी ठीक होतो, परंतु मी तुला जेव्हा पाहिलं तेव्हापासून मी तुझ्यामुळे वेडा झालो आहे। मनात नसताना त्याच्या बोलण्यावर गौरी हसू लागली। आदित्य तिला म्हणाला की अगं गौरी, तुझं हसणं किती भारी आहे। तुझ्या या हसण्यावर कॉलेजमधले मुले मरत असतील। गौरी त्याला म्हणाली की मला काय माहीत, मी कोणाकडे पाहत नव्हती। गौरी, खरंच तू खूप सुंदर दिसते। मी तर तुझ्या प्रेमात पडलो आहे। मुलाकडच्या मंडळीला हे लग्न मान्य होतं आणि गौरीच्या पण परिवाराला हे लग्न मान्य होतं। खूप घाईमध्ये गौरीचं लग्न 1 महिन्याच्या आतमध्ये झालं। शेवटी गौरी माप ओलांडून सासरी आली। दिवसभर गौरी खूप थकली होती, त्यामुळे ती लगेचच झोपी गेली। रात्रीच्याला अचानक आदित्यने गौरीला हलवून उठवले। आदित्य गौरीला म्हणाला की अगं गौरी, आज आपली लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि तू झोपली आहेस। कदाचित असं नाही ना की तू तुझ्या बॉयफ्रेंडपासून लांब झाली म्हणून तुला करमत नाही, आणि तू काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या बॉयफ्रेंडपेक्षा जास्त प्रेम देणार आहे। आदित्य हसत बोलला, परंतु त्याचं हे बोलणं गौरीला आवडलं नाही। गौरी रागात त्याला म्हणाली की मला कोणताच बॉयफ्रेंड नाही। आदित्य तिला म्हणाला की हे शक्यच नाही। आजकाल मुलगी दिसायला व्यवस्थित नसली तरी तिचे बॉयफ्रेंड असतात, तर मग तू कशी काय बॉयफ्रेंडशिवाय राहिली असशील? काही हरकत नाही, आता आपण दोघं नवरा बायको झालो आहोत, त्यामुळे तू मला सगळं काही सांगू शकते। माझ्या पण काही गर्लफ्रेंड होत्या, मी त्यांच्याबद्दल तुला सगळं सांगतो आणि तू पण तुझ्या बॉयफ्रेंडबद्दल मला सगळं सांग परत। त्यामुळे कधीच तुझा बॉयफ्रेंड आपल्याला एकमेकांना ब्लॅकमेल करणार नाहीत। गौरी आदित्यला म्हणाली की तुम्ही नेहमी तोच का प्रश्न विचारत आहात? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का की मला एक पण बॉयफ्रेंड नाही? त्यानंतर आदित्य तिला म्हणाला की ठीक आहे, तो बोलत आहे ना की तू सती सावित्री आहेस, तर मग ठीक आहे, पण मी सत्यवान नाही, कारण माझ्या खूप गर्लफ्रेंड होऊन गेले आहेत। पण मी आज तुला वचन देतो की आजपासून माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच येणार नाही। तूच शेवटपर्यंत माझी बायको म्हणून राहणार आहे। लग्न झाल्यावर गौरी आदित्यसोबत दिल्लीला शिफ्ट झाली। सुरुवातीला आदित्य नेहमी तिला बॉयफ्रेंडबद्दल बोलत असायचा। तिला वाटायचं की कदाचित आदित्य मस्करी करत असेल आणि तिला वाटायचं की सगळेच नवरे आपल्या बायकोला त्यांच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारत असतील। पण हळूहळू आदित्यच्या स्वभावात खूप फरक पडू लागला। एके दिवशी आदित्य गौरीला म्हणाला की आपल्या शेजारचा मुलगा जेव्हा त्याच्या छतावर जाऊन अभ्यास करतो तेव्हा त्याच टायमाला तू कपडे वाळू घालण्यासाठी वर का जात असते? गौरी आदित्यला म्हणाली की अहो आदित्य, कदाचित त्याच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे तो सकाळ संध्याकाळ नेहमी तिथे जाऊन अभ्यास केलेला दिसत आहे। आणि तुम्ही हे काय बोलत आहात? तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे। आदित्य तिला म्हणाला की म्हणजे तुला त्याचं वय पण माहीत आहे? म्हणजेच तू नक्कीच त्याच्यासोबत बोलत असशील। गौरी म्हणाली
नाही, मी एकदा पण त्याच्यासोबत बोलली नाही. तर हां, एकदा त्याची आई भेटली होती. तेव्हा त्याची आई म्हणत होती की मला 19 वर्षाचा एक मुलगा आणि 16 वर्षाची एक मुलगी आहे. त्यामुळे मला कळालं आहे. तरी पण आदित्य तिला म्हणाला की तू तर सगळ्या इथल्या माणसांसोबतच बोलत बसते आणि ही गोष्ट मला माहीत नाही. आणि गौरी, असं पण तुला लहान मुलेच आवडतात. म्हणजे आदित्य, तुम्ही काय म्हणत आहात? मला काही समजत नाही. आदित्य म्हणाला की शांत बस, आता माझं तोंड उघडायला लावू नकोस. गौरी त्याला म्हणाली की प्लीज आदित्य, मला पण कळू द्या की तुमच्या मनामध्ये आहे तरी काय. रोज रोज हे ऐकण्यापेक्षा एकदाच बोलून टाका. आदित्य म्हणाला की तुझ्या माहेरी पण एक मुलगा रोज येत होता. कोण? महेश? अहो, तो तर मी त्याचं ट्युशन घेत होती. तो तर मला माझ्या लहान भावासारखा आहे. गौरीला आदित्यला कसं समजून सांगावं हेच कळत नव्हतं. गौरी जेव्हा पण माहेरी जात होती तेव्हा तो तासाला तिला फोन करून विचारत होता की कुठे आहेस, काय करतेस, तुझ्यापाशी कोण आहे, बाहेर गेली आहेस का. एक दिवस जेव्हा गौरी माहेरी गेली होती तेव्हा आदित्यचा फोन गौरीला आला आणि म्हणाला की गौरी, तू कुठे आहेस. गौरी म्हणाली की मी घरीच आहे. तर मग गौरी, एवढा गाड्याचा आवाज का येत आहे? तू फिरायला गेले आहेस का, की तुझ्या जुन्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली आहेस. गौरी रागात त्याला म्हणाली की आदित्य, तुम्हाला माहीत आहे ना माझं घर इथं रस्त्याच्या कडेला आहे, त्यामुळे गाड्यांचा आवाज साहजिकच येत असतो. आदित्य म्हणाला की अगं गौरी, तू तर सिरियस घेतलं, मी तर मस्ती करत होतो. ठीक आहे, तू म्हणतेस ना की तू घरी आहेस, तर मग खूप दिवस झालं मी सासूबाईसोबत बोललो नाही. तर थोड्या वेळ सासूबाईपाशी फोन दे, मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे. गौरीला समजलं की नक्कीच यांना मी घरी आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी आईपाशी फोन द्यायला सांगितलं आहे. असं पण त्यांना आईसोबत बोलूच वाटत नाही. गौरीच्या आईसोबत बोलत बोलत आदित्य त्यांना विचारायचा की गौरीची मम्मी, आज गौरी कुठे फिरायला गेली नाही का, किंवा तिला भेटायला कोण नाही आलं का. एवढ्या दिवसातून माहेरी आली आहे तरी पण तिला भेटायला कसं काय कोण आलं नाही. गौरीची भोळी आहे. आदित्यला सांगायचे की आज महेश तिला भेटायला आला होता, किंवा तिची आई त्याला सांगायचे की सकाळी तिच्या फ्रेंडला भेटायला गेली होती. आणि या गोष्टीमुळे आदित्य नेहमी गौरीला टॉर्चर करत असायचा की तू तिकडे गेल्यावर फिरायला जाते, घरी तुला भेटायला महेश येतो. आदित्यच्या या संशयी स्वभावामुळे आता गौरीला माहेरी जायला सुद्धा भीती वाटू लागली. गौरी जेव्हा आदित्यला म्हणाले की मी आताच मूल सांभाळण्यासाठी तयार नाही, त्यामुळे मला आता लगेच आई व्हायचं नाही. गौरी जेव्हा असं त्याला म्हणाले तेव्हा आदित्यने मुद्दाम तिच्या आईला, चुलतीला आणि मामीला फोन केला आणि मग तो त्यांना म्हणाला की मी खूप मोठ्या पदाला काम करत आहे, मी आर्थिक दृष्टीने स्ट्रॉंग आहे आणि घरातील सर्वात मोठा असल्यामुळे माझ्या घरचे बाळाचं तोंड पाहण्यासाठी तरसले आहेत. आणि गौरी म्हणते की तिला आताच आई नाही व्हायचं. जर मी हे सगळं माझ्या घरच्यांना सांगितलं तर ते किती हंगामा करतील, त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला सांगावं, त्यासाठी मी तुम्हाला फोन करून सांगितलं आहे की गौरीला जरा समजून सांगा. जर मी गौरीबद्दल घरच्यांना सांगितलं तर ते माझ्या बायकोला विनाकारण बोलतील, पण माझ्या बायकोला कोण बोललेलं मला आवडायचं नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. असं फिरवून आदित्यने सगळ्यांना सांगितलं. त्यानंतर गौरीच्या आईने, मामीने आणि चुलतीने मिळून तिला समजावलं की तुझ्या सासरच्यांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर गोड बातमी देण्याचा प्रयत्न कर. 2 महिन्यानंतर गौरीला दिवस गेले. असं पण गौरीची सासू तिला कधीच प्रेमाने फोन करत नव्हती, पण जेव्हा पण फोन करत होती तेव्हा ती तिला फक्त ताणे देत असायची. तिच्या सासूला वाटायचं की गौरीने त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर केला आहे आणि तो फक्त आता
गौरीच्या बोलण्यावरच नाचतो. गौरीला काही समजत नव्हतं की कधी तिने आदित्यला त्याच्या आईपासून तोडलं आहे आणि आदित्य माझ्या तालावर तर नाचत नाही. एके दिवशी शेजारची काकू तिला थोडंफार बोलत असायची, पण आज ती गौरीच्या घरी आली होती. ती प्रेमाने गौरीला म्हणाली की अगं गौरी बाळा, तुला कितवा महिना सुरू आहे? तू तर बाहेर कुठे दिसतच नाही. जरा पाय मोकळे करत जा. गौरी फक्त त्यांच्या बोलण्यावर हसत होती आणि ती म्हणाली की मला आता 6वा महिना लागला आहे असं गौरीने तिला सांगितलं. त्यानंतर काकू तिला म्हणाल्या की जर काही अडचण आली तर मला नक्की सांग. अशा वेळी कधी पण मदत लागू शकते. आणि शिवाय तुझा नवरा आदित्य पण जास्त करून घरी नसतो. गौरीने पण पहिल्यांदाच काकू घरी आले आहे म्हणून तिने त्यांच्यासाठी चहा केला. संध्याकाळी जेव्हा आदित्य घरी आला तेव्हा तो गौरीला म्हणाला की अगं गौरी, आज कोण घरी आलते का? सिंकमध्ये पडलेले भांडे पाहून आदित्यने गौरीला प्रश्न केला. गौरी उत्साहात म्हणाली की हो, आपल्या शेजारची काकू आल्या होत्या. आदित्य म्हणाला की कशाला आल्या होत्या? तुला सांगितलं होतं की दिल्लीच्या माणसासोबत कोणासोबत बोलायचं नाही आणि तू तर त्या काकूला घरात बोलून त्यांना चहा पाणी दिला आहेस. गौरी आदित्यला म्हणाली की जर आपल्या घरी कोण आलं असेल तर आपण त्यांना तसंच लावतो का? आदित्य म्हणाला की हो, असल्या माणसाला पाणी न देता हाकलून द्यायचं असतं. गौरी, तू खूप भोळी आहेस. जेव्हापासून आदित्य असा काही बोलायचा तेव्हा गौरीला तू भोळी आहे म्हणून तिला गप्प करत असायचा. जेव्हा गौरीचा 8वा महिना सुरू होतो तेव्हा अचानक दारावरची बेल वाजली. गौरीने घड्याळाकडे पाहिलं तर आदित्यची येण्याची ही वेळ नव्हती. तर मग कोण आले असेल हा विचार करता करता गौरी खूप घाबरायला लागली. तिला वाटलं की कदाचित शेजारची काकू आले असतील. गौरीने जसा दरवाजा उघडला तसा तिला ती ओळखीची वाटली, पण तिला आठवत नव्हतं की ही कोण आहे. ती म्हणाली की अगं गौरी, मी तुझी मैत्रीण शोभा. विसरलीस का मला? माझं लग्नानंतरचं हे रूप पाहून तू मला ओळखलं नाहीस ना? गौरी तिला म्हणाली की अगं शोभा, तू लग्न झाल्यापासून खूपच सुंदर दिसायला लागली आहेस. तू तर किती जाड होतेस, आता एवढी पातळ कशाने झाली आहे? शोभा म्हणाली की ते जाऊ दे ग, तू कशी आहे? तू बरी आहेस का? आणि तुला कितवा महिना सुरू आहे? आणि हे काय ग गौरी, तू तर किती फ्रीडम राहत होती, हसत होती. तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही का शोभा? काही सुद्धा नाही. जर आज डोकं दुखत होतं त्यामुळे तुला असं वाटत असेल. शोभाला कळाले की नक्कीच गौरी खोटं बोलत आहे. त्यामुळे ती गौरीला म्हणाली की गौरी, तू माझ्यापासून खोटं बोलू शकत नाही आणि तू घाबरत का आहेस? गौरी म्हणाली मी नाही घाबरत. शोभा म्हणाली गौरी, तू हे विसरलीस का की मी एक सायकोलॉजिस्ट आहे? तुझ्या मनात काय विचार चालला आहे हे मला सहज ओळखायला येतं. शोभाचं बोलणं ऐकून गौरी अचानक रडू लागली आणि तिने सगळं शोभाला सांगून टाकलं. हे बघ गौरी, तुझ्या आईला काहीतरी संशय होता, त्यामुळेच तर आम्ही इकडे शिफ्ट होणार होतो. आणि तुझ्या आईने मला तुझा पत्ता दिला आणि मला सांगितलं की एकदा गौरीकडे जाऊन बघ, तिची काय हालत आहे तेवढी बघ. हे बघ गौरी, तुझ्या नवऱ्यासारख्या माणसांना मी खूप जवळून ओळखते आणि मला अनुभव आहे. हे ना आता तुझ्या पदरात एक मूल पाडणार, त्यानंतर तुला टॉर्चर करणार, त्यानंतर तू या संसारातून बाहेर पडू शकत नाही. जर तुला बाहेर पडायचं असेल तर ही आत्ता संधी आहे. नंतर तुझं आयुष्य खूप वाईट होणार आहे. तुला वाटेल की जेव्हा तुझं बाळ मोठं होईल तेव्हा तुझं सुखाचे दिवस येतील, पण तुझे सुखाचे दिवस कधीच येणार नाहीत. कारण का, तुझा नवरा तुझ्या मुलाच्या मनामध्ये सुद्धा तुझ्याबद्दल विष भरत असतो. गौरी शोभाला म्हणाली की मग शोभा, मी काय करू? मला काही सुचत नाही. शोभा म्हणाली की गौरी, तुला स्वतःसाठी नाही तर तुला तुझ्या बाळासाठी तरी या नरकातून निघावं लागेल. हे बघ, तू माझ्या घरी चल, मी तुला माझ्या क्लिनिकमध्ये जॉब देते.
तो निघून गेल्यावर तुला धमकी देईल, तुला ओरडेल. तुला माहीत नाही की तो खूप कमजोर आहे. तुझी भीतीच त्याला ताकद देत आहे. गौरीला पण या आदित्याचा स्वभाव पटत नव्हता. आदित्य कधीच गौरीला सुखात ठेवू शकत नव्हता, कारण का तो एक संशयखोर माणूस होता. शोभाचं बोलणं ऐकून त्या क्षणी गौरी तिचं सामान घेऊन निघून गेली. त्यानंतर सुरू झालं आदित्य आणि गौरीच्या नात्याबद्दल कठीण प्रसंग. तो दिवसभर गौरी आणि तिच्या घरच्यांना धमकी देत असायचा. या काळातच गौरीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर गौरी विचार करते की आदित्य माझा नवरा होता तेव्हा तो किती मला त्रास देत होता. या मुलीचं तर आयुष्य त्याने नरक बनवलं असतं. तिला कोणताच आनंद त्याने दिला नसता. गौरीने आदित्यचा नंबर ब्लॉक लिस्टवर टाकला, परंतु शोभाने ब्लॉक लिस्टवरचा त्याचा नंबर काढायला सांगितला, कारण का ती म्हणाली की त्याच्या धमक्या आपल्याला कोर्टामध्ये उपयोगी येतील. एके दिवशी आदित्यचा फोन गौरीला आला. गौरीने फोन उचलला तर तिकडून आदित्य म्हणाला की तुझ्यासारख्या लफडेखोर बाईला मी रुपयासुद्धा देणार नाही. मी नोकरी सोडून संन्यास घेणार आहे. ना तुला खायला देणार आणि मी स्वतः खाणार. गौरी आदित्यला म्हणाले की मला तुझ्याकडून 1 रुपयासुद्धा नाही पाहिजे. मी स्वतः खंबीर आहे आणि मी एज्युकेटेड पण आहे. मला फक्त तुझ्यापासून सुटका पाहिजे. मी स्वतः माझा आणि माझ्या मुलीचा भार उचलू शकते. आदित्य गौरीला म्हणाला की तुझ्या मुलीला सुद्धा ही दुनिया वाईट नजरेने पाहिल. त्यामुळे गौरी अजून वेळ आहे. माझ्याकडे माघारी येऊ शकते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. गौरी त्याला म्हणाली की आता थोड्या वेळापूर्वीच तू मला लफडेखोर म्हणाला होतास आणि लगेचच तुझं माझ्यावर कसे प्रेम असू शकतं असं म्हणल्यावर आदित्यला खूप राग आला आणि तो तिला खूप शिव्या देऊ लागला, तिच्यावर ओरडू लागला. परंतु गौरीने तिचा मोबाईल खाली ठेवला. गौरीने फोन ठेवला नाही, कारण तिने त्याचं बोलणं रेकॉर्ड केलं होतं, कारण कोर्टमध्ये तिला उपयोगी पडेल. आणि कोर्टमध्ये हेच रेकॉर्ड आणि त्याच धमक्या गौरीसाठी उपयोगी पडल्या. घटस्फोटाचे पेपर हातात मिळाल्यावर गौरीला असं वाटलं की ती एका पिंजऱ्यातून मुक्त झाली आहे. तिला खूप हलकं हलकं वाटत होतं आणि ती नव्याने आयुष्याला सुरुवात करणार होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.